आज मी कैरी घालून मोदकाचं सार केलेलं आहे। आंबट तिखट असं मस्त सार झालेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीने मी हे सार केलेलं आहे। चला तर मग आपण याची रेसिपी बघू। आजची रेसिपी आहे मोदक माशाचे सार। यासाठी हे मासे आता आपण कसे कट करायचे ते बघूया। या माशावरचे खवले काढून डोकं व शेपटी कट करून घेतात। अशा प्रकारे आपण हे सर्व मासे कापून घेऊया। अशा प्रकारे सर्व मासे कापून झालेले आहेत। आता त्यांना आपण मीठ लावून थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवूया। मासे मॅरिनेट होईपर्यंत आपण साराचा मसाला तयार करून घेऊया। साराच्या मसाल्यासाठी 10 सुक्या मिरच्या व 2 चमचे धणे घेतलेले आहेत। एक बाउल खोबरं, एक लहान आकाराचा कांदा उभा चिरलेला, 8 ते 10 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, एक टोमॅटो कापलेला व हळद हे सर्व एकत्र आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ। भांड्यात फोडणीसाठी तेल घेऊया। तेल तापल्यावर यात कांदा व कढीपत्ता घालूया। आता यामध्ये साराचा वाटलेला मसाला टाकू। यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालूया। आता हे सार उकळी येण्यासाठी ठेवूया। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। यात अर्धा बाउल कैरी घालूया। आता या साराला उकळी येईल, कैरी पण थोडीशी त्याच्यामध्ये चांगली मिक्स होऊन जाईल। सारामध्ये कोकम घालूया। त्या साराला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे। त्या सारामध्ये आपण मासे सोडूया। आता हे सार मासे शिजेपर्यंत कमीत कमी 10 मिनिटं चांगलं उकळू देऊया। आता साराला छान उकळी आलेली आहे। सार आता तयार झालेला आहे। अशा प्रकारे मोदकाचं सार ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हीही करून बघा। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय अँड थँक यू।